हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, तुमच्या येणाऱ्या पोलीस भरतीसाठी स्मार्ट एक्झाम घेऊन आले एक जबरदस्त पीवायक्यू क्वेश्चन्स अनालिसिस सिरीज. म्हणजे गेल्या वर्षांच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा सविस्तर अभ्यास, त्या मागचं लॉजिक, स्पष्टीकरण आणि योग्य तयारीचं मार्गदर्शन, हे सगळं एकाच सिरीज मध्ये. मित्रांनो, अनेक विद्यार्थ्यांना पोलीस भरतीसाठी अभ्यास करताना मोठा प्रश्न पडतो की नेमकं पीवायक्यू अनालिसिस कसं करायचं, आधीच्या प्रश्नांतून काय विचारलं गेलंय, प्रश्न का आणि कसा विचारला गेलाय आणि पुढे काय येऊ शकतं, हीच गॅप भरून काढण्यासाठी मित्रांनो आम्ही सुरू केली आहे पीवायक्यू अनालिसिस सिरीज. ही सिरीज तुम्हाला सांगेल कोणते विषय वारंवार विचारले जातात, कोणत्या चॅप्टरवर जास्त फोकस हवा, कोणते प्रश्न तोंडपाठ हवेत, कसे पर्याय बदलून प्रश्न विचारले जातात आणि कशी स्मार्ट तयारी केल्यास तुम्ही सहज निवडले जाऊ शकता. त्यामुळे सिरीज काळजीपूर्वक पाहायची आहे. चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य विज्ञानाचा जो भौतिकशास्त्र भाग आहे त्यामधील जी एकके, ओके, जे एकके व मापे, ओके, एकके व मापने म्हणजे मापे, हा जो चॅप्टर आहे या चॅप्टरवरील जे काही प्रश्न पोलीस भरती परीक्षांमध्ये आजपर्यंत विचारलेले आहेत ते सर्व प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये अनालिसिस करणार आहे. चला तर वेळ न घालवता व्हिडिओ स्टार्ट करू. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आता पहा, विद्युत प्रवाह मोजण्यासाठी कोणते तंत्र वापरतात? विद्युत प्रवाह मोजण्यासाठी गॅल्व्हॅनोमीटर वापरतात मित्रांनो. राईट आन्सर ऑप्शन 2, गॅल्व्हॅनोमीटर. ओके, आता लिहून टाइमपास जास्त होतो त्यामुळे आपण सरळ सरळ इथे तुम्हाला डायरेक्ट दिलेलं आहे. गॅल्व्हॅनोमीटर विद्युत प्रवाहाची दिशा आणि तीव्रता मोजण्यासाठी वापरतात. ओके, त्यानंतर काही आपण ऑप्शन मधले पाहूया. व्होल्टमीटर विद्युत विभवांतर, पोटेन्शियल डिफरन्स मोजण्यासाठी वापरतात. डायनामोमीटर इंजिनची किंवा मोटारची शक्ती मोजण्यासाठी वापरतात. आणि मॅनोमीटर दाब मोजण्यासाठीच वापरतात. बॅरोमीटर देखील दाब मोजण्यासाठी आणि ॲमीटर विद्युत धारा मोजण्यासाठी वापरतात. अशा पद्धतीचे 4 ही पर्याय आपण डिटेल अनालिसिस करणार आहे. अशाच स्वरूपाचे सर्व प्रश्न आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत टिकून राहायचंय, शेवटपर्यंत पाहायचं आहे. आता पहा, अल्टिमीटर हे उपकरण कशासाठी वापरतात? अल्टिमीटर तर समुद्र सपाटीपासूनची जी उंची आहे ती मोजण्यासाठी वापरलं जातं. मग असा पर्याय क्रमांक 2, समुद्र सपाटीपासूनची उंची मोजणे, हा वर्धा पोलीस भरती 2016चा प्रश्न आहे. ओके, आता ऑप्शन मध्ये पहा, अल्टिमीटर आत्ताच पाहिला आपण कशासाठी? समुद्र सपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी. त्यानंतर लॅक्टोमीटर दुधातील स्निग्धाचे प्रमाण आणि शुद्धता मोजण्यासाठी, दुधाची शुद्धता तपासण्यासाठी लॅक्टोमीटर. त्यानंतर हवेतील आर्द्रता मोजण्यासाठी काय वापरतात? हायग्रोमीटर. ओके, आणि समुद्राची खोली मोजण्यासाठी काय वापरतात? तर फॅथोमीटर वापरतात. अशा पद्धतीने अभ्यास केला तर तुम्हाला सिलेक्शन पासून कोणीच थांबवणार नाही मित्रांनो. अशा पद्धतीचा अभ्यास तुम्हाला हवाय आणि हे सर्व तुम्हाला तोंडपाठ करायचं, हे लक्षात घ्या. फार इझी नाही. लॅक्टोमीटर आपल्या सर्वांना माहिती आहे, हायग्रोमीटर देखील सर्वांना माहिती आहे. जे काही बाकीचे राहतात अल्टिमीटर, फॅथोमीटर, तेच फक्त लक्षात ठेवायचं, जास्त ट्रेस घ्यायचा नाही. पुढे पाहूया. आता पहा, तापमान मोजण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर करतात? तापमान मोजण्यासाठी आपल्या सर्वांना हा प्रश्न फुल डिटेलमध्ये म्हणजे माहितच आहे, थर्मामीटर वापरतात. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, थर्मामीटर तापमान मोजण्यासाठी वापरलं जातं. बॅरोमीटर तुम्हाला सांगितलं, वातावरणातील हवेचा दाब मोजण्यासाठी बॅरोमीटर वापरतात. त्यानंतर नवीन आले पाहता कॅलरीमीटर, उष्णतेचे प्रमाण मोजण्यासाठी वापरतात. स्पीडोमीटर सर्वांनाच माहिती आहे, वाहनाचा वेग मोजण्यासाठी वापरतात. अशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे मित्रांनो. 4 ही पर्याय तोडून काढायचे, कोणताच सोडायचा नाही. समोरचा प्रश्न, आता पहा, रक्तदाब कोणत्या साधनाच्या सहाय्याने मोजला जातो? रक्तदाब हा जो आहे तो स्पिग्मोमॅनोमीटरने मोजला जातो. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, स्पिग्मोमॅनोमीटर. रक्तदाब मोजण्यासाठी वापरलं जाणारं हे साधन आहे. थर्मामीटर आपण पाहिलं ऑप्शन मधील, तापमान मोजण्यासाठी. बॅरोमीटर देखील पाहिलं, वायुदाब मोजण्यासाठी. लॅक्टोमीटर पाहिलं, दुधाची सापेक्ष घनता किंवा दुधाची शुद्धता मोजण्यासाठी. बरोबर. त्यानंतर समोरचा प्रश्न पहा, समुद्राची खोली मोजण्याच्या साधनाला काय म्हणतात? समुद्राची खोली मोजण्याच्या साधनाला काय म्हणतात? तर
त्याला म्हणतात फॅथोमीटर. ओके, राईट आन्सर ऑप्शन 1 फॅथोमीटर. आपण पाहिलं जी समुद्राची खोली ती मोजण्यासाठी फॅथोमीटर वापरलं जातं. यासाठी सोनार तंत्र, ओके, यालाच काय म्हणतात साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग तंत्रज्ञान, या तंत्राचा उपयोग होतो ज्यात ध्वनी तरंगांचं परावर्तन मोजलं जातं, परावर्तन, बरोबर. त्यानंतर हायड्रोमीटर द्रव पदार्थाची घनता मोजण्यासाठी, बरोबर. अल्टिमीटर उंची मोजण्यासाठी आणि बॅरोमीटर दाब मोजण्यासाठी. हे आता तुमच्या तोंडपाठच व्हायला पाहिजे, एवढ्या वेळा आपण घेतोय. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. बॅरोमीटर हे वैज्ञानिक उपकरण कोणत्या गोष्टीचे मापन करण्यासाठी वापरतात? मित्रांनो, तुमच्या एक लक्षात आला असेल, प्रश्न एकच असतो, बॅरोमीटरचं कार्य काय आहे, बट तो किती वेळा आणि कोणत्या कोणत्या शब्द फिरवून विचारलेले हे तुम्हाला समजत असेल. बॅरोमीटर इथं विचारले उपकरण कशासाठी वापरतात? ओके, तर ते कशासाठी वापरतात? वातावरणातील हवेचा दाब. पाहिलेलं आहे, राईट आन्सर ऑप्शन 4 वातावरणातील हवेचा दाब मोजण्यासाठी, ऍटमॉस्फेरिक प्रेशर मोजण्यासाठी वापरतात. यात बॅरोमीटरमध्ये कशाचा वापर केला जातो मित्रांनो? मर्क्युरी. मर्क्युरीलाच काय म्हणतात? मर्क्युरीलाच बोलतात पारा. ओके, इथं आता दिलेलं नाही त्यामुळे मी तुम्हाला सांगतो. आणि एक वातावरणीय दाब किती असतो? तो 76 सेंटीमीटर असतो, च्या बरोबर असतो, हे लक्षात घ्या. त्यानंतर कालमापन करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? त्यासाठी क्रोनोमीटर कालमापन करण्यासाठी. ओके, त्यानंतर वातावरणातील आर्द्रता आपण पाहिलं, वातावरणातील आर्द्रता हायग्रोमीटरने मोजली जाते. फोटोमीटर प्रकाशाची तीव्रता विद्युत चुंबकीय विकिरण मोजण्यासाठी वापरतात. ओके, आणि मित्रांनो, ही जी PYQ अनालिसिस सिरीज आहे, ही संपूर्ण PYQ अनालिसिस सिरीज फक्त स्मार्ट एक्झाम ऍपवर उपलब्ध आहे मित्रांनो. आणि याच ऍपमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे? प्रत्येक विषयावर प्रत्येक चॅप्टर वाईज प्रश्नाचं व्हिडिओ विश्लेषण मिळणार आहे, प्रश्नांसह फुल स्पष्टीकरण असणार आहे. ओके, मायक्रो अनालिसिस करून सब टॉपिक देखील आपण काढलेले आहेत, सब टॉपिक, आणि त्या सब टॉपिक बाजूला काढून सर्व प्रश्न घेतलेले आहेत आणि त्या प्रश्नांवर अनालिसिस केलंय. त्यासोबत तुम्हाला आपण टिप्स अँड ट्रिक्स देखील देणार आहे. ओके, टिप्स अँड ट्रिक्स देखील देणार आहे. आणि टिप्स अँड ट्रिक्स नुसार कमी वेळात अचूक उत्तरापर्यंत कसं पोहोचायचं हे देखील तुम्हाला शिकवलं जाणार आहे. यासाठी तुम्हाला काय करायचंय? यासाठी तुम्हाला स्मार्ट एक्झाम, ओके, स्मार्ट एक्झाम हे आपलं ऍप आहे, ते ऍप तुम्हाला प्ले स्टोर वरून डाउनलोड करायचंय किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे. ऍप मध्ये पोलीस भरती 2025 PYQ अनालिसिस बॅच वर क्लिक करायचंय आणि लगेच जॉईन करायचं. ही बॅच तुमच्या तयारीला एकदम स्मार्ट डायरेक्शन देणार आहे. तुमचा GK सामान्य ज्ञान हा टॉपिक मध्ये तुम्ही 100% कोणताही प्रश्न चुकणार नाही अशा पद्धतीची गॅरंटी मी देतो. अशा पद्धतीची तयारी करून घेणार आहे, हे लक्षात घ्या. पुन्हा फुल सपोर्ट मिळणार आहे. आणि यासाठी फक्त ही 300 रुपयाची बॅच आहे, 299 फी आहे. आणि जर तुम्ही आता ऍप बॅच लॉन्चची प्राइस आहे फक्त आणि फक्त 129, म्हणजे GST वगैरे पकडून ही 150 पर्यंत तुम्हाला बॅच मिळणार आहे. ओके, त्यामुळे आत्ताच ही बॅच जॉईन करा, परीक्षेमध्ये फायदा होणार आहे. ओके, आता पहा, खालीलपैकी कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात? कोणतं साधन आहे? ते आहे स्टेथोस्कोप. डॉक्टर यूज करतात, सर्वांना माहिती आहे. राईट आन्सर ऑप्शन 3 स्टेथोस्कोप. हृदयाचे ठोके आणि श्वसनाचा आवाज ऐकण्यासाठी हे वापरलं जातं. त्यानंतर अल्टिमीटर आहे, समुद्र सपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी वापरतात, बरोबर. थर्मामीटर पाहिलंय आपण, तापमान मोजण्यासाठी वापरतात. बॅरोमीटर हवेचा दाब, ओके, दाब मोजण्यासाठी बॅरोमीटरचा वापर करतात. आणि एक आहे रक्तदाब मोजण्यासाठी कशाचा वापर केला जातो? आपण मागेच पाहिलं आहे, स्फिग्मोमॅनोमीटर. ओके, स्फिग्मोमॅनोमीटर रक्तदाब मोजण्यासाठी वापरलं जातं. त्यानंतर समोरचा प्रश्न, प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे? प्रकाश वर्ष हे अंतराचे एकक आहे. राईट आन्सर ऑप्शन 2 अंतर. यामध्ये काय केलं जातं प्रकाश वर्षात? तर तारे व पृथ्वी यांच्यामधील जे अंतर आहे ते मोजण्यासाठी वापरलं जातं, मोजण्यासाठी एकक वापरलं जातं प्रकाश वर्ष. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न, प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात? प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी पायरोमीटर हे एकक वापरतात. राईट आन्सर ऑप्शन 3
पायरोमीटर हे उच्च प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी वापरलं जाणारं साधन आहे. याची रेंज काय आहे मित्रांनो? याची रेंज आहे 700 अंश सेल्सिअस ते 2000 अंश सेल्सिअस. ओके, हे लक्षात घ्या. त्यानंतर पोलॅरोमीटर आहे ऑप्शन मध्ये. तर ध्रुवीकृत प्रकाशाचं रोटेशन कोन मोजण्यासाठी वापरलं जातं. फोटोमीटर विद्युत चुंबकीय विकिरण मोजण्यासाठी वापरलं जातं. मॅनोमीटर सांगितलं तुम्हाला प्रेशर, दाब मोजण्यासाठी वापरतात. समोरचा प्रश्न, क्युसेक हे कोणत्या राशीचे एकक आहे? क्युसेक हे पाण्याचा प्रवाह मोजण्याचं एकक आहे. राईट आन्सर ऑप्शन 1 पाण्याचा प्रवाह. ओके, क्युसेक म्हणजे क्युबिक फीट पर सेकंड, म्हणजेच प्रति सेकंद वाहणारे घनफूट पाणी. त्यामुळे हे पाण्याचा प्रवाह, वॉटर फ्लो रेट मोजण्याचं एकक आहे. आता इतर एकके पहा आपण. उष्णता आहे, उष्णता व ऊर्जा मोजण्यासाठी जूल वापरलं जातं. ओके, त्यानंतर हवेचा दाब पास्कल एककामध्ये मोजला जातो आणि पाण्याची खोली फॅदम या एककामध्ये मोजले जातं. हे आपल्याला लक्षात ठेवायचं. त्यानंतर समोरचा प्रश्न, नॉटिकल मैल हे अंतर मोजण्याचे एकक कुठे वापरतात? नॉटिकल मैल हे अंतर आहे समुद्रामध्ये अंतर मोजतात. ओके, राईट आन्सर आहे ऑप्शन 3 समुद्रामध्ये अंतर मोजणे. नॉटिकल मैल हे समुद्रामधील अंतर मोजण्यासाठी वापरलं जातं मित्रांनो. हे मुख्यतः कशामध्ये? जी जहाज आहेत, बरोबर, जहाजे व नौकायान यामध्ये हे वापरले जातं नेव्हिगेशनसाठी. आणि महत्वाचं आहे, एक नॉटिकल मैल म्हणजे किती मीटर असतात? तर ते असतात 1850 मीटर. ओके, हे लक्षात घ्या. आणि 1850 म्हणजेच किती? 1.85 किलोमीटर असतात, बरोबर. आणि जे जमिनीचं अंतर मोजतो आपण पहा, एक मैल असतं, तर हे जाता 1 नॉटिकल मैल आहे. तर जमिनीवर साधारणपणे 1 मैल किती असतं? तर ते असतं 1600 मीटर. ओके, म्हणजेच किती असेल किलोमीटर मध्ये? 1.6 किलोमीटर. ओके, म्हणजे नॉटिकल मैल हे जमिनीवरील मैलापेक्षा थोडं मोठं आहे, बरोबर. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. डेसिबल हे डॅश डॅश मोजण्याचं एकक आहे. डेसिबल पहा, डेसिबल आवाजाची तीव्रता मोजतं. राईट, ऑप्शन 1 आवाजाची तीव्रता. डेसिबल डीबी ही ध्वनीची तीव्रता, साऊंड इंटेन्सिटी मोजण्यासाठीचं एकक आहे. आणि आवाजाची तीव्रता जर उदाहरण द्यायचं झालं तर शांत परिसर जो आहे मित्रांनो, शांत परिसर. ओके, शांत परिसरामध्ये किती आवाजाचं लागतं? तर ते आहे 40 डेसिबल आवाजाची मर्यादा, बरोबर. त्यानंतर निवासी क्षेत्रामध्ये 50 ते 60 डेसिबल, बरोबर. त्यानंतर व्यावसायिक क्षेत्र, जे व्यावसायिक क्षेत्र आहे तिथे किती आहे तीव्रता? तर ती आहे 70 ते 75 डेसिबल. आणि कारखाना क्षेत्रात आहे 110 ते 120 डेसिबल इतकं. ओके, तर हे महत्वाचे पॉइंट परीक्षेला विचारले जातात, लिहून घ्या. ओके, पुढे पाहूया. समुद्राची खोली मोजण्याचे शास्त्रीय परिणाम कोणता? आत्ताच मी तुम्हाला सांगितलं समुद्राची खोली मागच्या प्रश्नामध्ये कसं आहे, तर ते फॅदम. राईट आन्सर ऑप्शन 2 फॅदम. इथे मी कोणत्या परीक्षेला विचारलेलं आहे ते देखील दिलेलं आहे. फॅदम हे समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरलं जाणारे एकक आहे. आणि हे मापन कशासाठी वापरतात? नॉटिकल चार्ट्स म्हणजे जहाजांच्या नकाशामध्ये आणि पाण्याच्या खोलीच्या अभ्यासात वापरले जातं. ओके, आता काही महत्वाची एकके आपण पाहूया, मुद्दामच दिलेली आहेत. ओके, रिश्टर स्केल भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी वापरलं जातं. नॉट आत्ताच पाहिलं समुद्रातील अंतर, सागरी जहाजांची गती, वेग मोजण्यासाठी वापरलं जातं, बरोबर. प्रकाश वर्ष लाईट इयर पाहिलं, तारे व ग्रह यांच्यातील अंतर मोजण्यासाठी वापरलं जातं, बरोबर. त्यानंतर बार वायुदाब मोजण्यासाठी वापरलं जातं. कॅलरी उष्णतेचे प्रमाण मोजण्यासाठी वापरलं जातं, बरोबर. त्यानंतर मैल जमिनीवरील अंतर मोजण्यासाठी वापरलं जातं. आणि आत्ताचं फॅदम समुद्राची खोली मोजण्यासाठी. महत्वाचं आहे, व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. आता मित्रांनो, आता वेळ आली आहे स्मार्ट प्रॅक्टिसची, स्मार्ट प्रिपरेशनची. आणि पोलीस भरती 2025 मध्ये तुमचं नाव फायनल लिस्ट मध्ये यावं हीच आमची इच्छा आहे. आणि म्हणून आत्ताच स्मार्ट एक्झाम ऍप डाउनलोड करा,
PYQ सिरीज बॅच जॉईन करा आणि अभ्यासाची सुरुवात आजच करा. कारण हा जो सामान्य विज्ञानावर आधारित हा भाग आहे तो युट्यूबवरच तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि याचे पुढचे जे सर्व भाग आहेत ते स्मार्ट एक्झाम ऍपवरच उपलब्ध असतील. त्यामुळे आता स्मार्ट एक्झाम ऍप डाउनलोड करा. प्राइस खूप कमी आहे, फक्त 129 मध्ये तुम्हाला बॅच मिळणार आहे आणि एवढ्याच फी मध्ये तुम्ही पोलीस भरतीमध्ये तुमचं लिस्टमध्ये नाव सिलेक्ट करू शकता. ओके, त्यामुळे आत्ताच ऍप डाउनलोड करा. आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या. आता पहा, वारंवारतेचे फ्रिक्वेन्सीचं SI एकक काय आहे? फ्रिक्वेन्सीचं SI एकक आहे हर्ट्झ. ओके, राईट आन्सर ऑप्शन 3 हर्ट्झ. ओके, वारंवारता म्हणजे एका सेकंदात होणाऱ्या दोलनांची संख्या आणि तिचं SI एकक आहे हर्ट्झ आणि 1 हर्ट्झ म्हणजे 1 दोलन प्रति सेकंद असं असतं, हे लक्षात घ्या. आता काही महत्वाच्या राशी पाहूया. तर पहा, न्यूटन बल, ओके, एम्पियर विद्युतधारा, त्यानंतर ओहम विद्युतरोध, व्होल्ट विभवांतर, डेसिबल ध्वनी तीव्रता आणि कॅलरी ही ऊर्जा मोजण्याचं एकक आहे कॅलरी. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न, वाऱ्याचा वेग खालीलपैकी कोणत्या परिमाणात मोजला जातो? वाऱ्याचा वेग नॉट्स मध्ये मोजतात. राईट आन्सर ऑप्शन 2 नॉट्स. ओके, तर वाऱ्याचा वेग नॉट या परिमाणात मोजला जातो आणि 1 नॉट आत्ताच पाहिलं आपण, 1 नॉट म्हणजे 101.85 किलोमीटर बरोबर पर आवर, हे मागाशीच मी तुम्हाला सांगितलं. आणि वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी वापरले जाणारं उपकरण कोणताही ते आहे पवनवेग मापक म्हणजेच ॲनिमोमीटर आहे. ओके, त्यानंतर जूलचं पाहिलं आपण, जूलचं काय आहे? ऊर्जा मोजण्यासाठी जूल वापरतात. एम्पियर विद्युत प्रवाह एम्पियर मध्ये मोजला जातो आणि वॅट विद्युत शक्ती वॅट मध्ये मोजली जाते. हे महत्वाचे पॉइंट आहेत. पुढे पाहूया. तापमानाचे MKS पद्धतीतील एकक, तापमानाचे MKS पद्धतीतील एकक काय आहे? ते आहे केल्विन. राईट आन्सर ऑप्शन 1 केल्विन. ओके, तापमान मोजण्यासाठी MKS पद्धतीतील एकक आहे केल्विन. ओके, आणि काही महत्वाची मूलभूत राशी व त्यांची एकके आपण पुन्हा एकदा रिवाइज करणार आहे. मूलभूत राशी, त्याचं एकक आणि ते चिन्ह. तर पहा, लांबी मीटर मध्ये मोजली जाते, चिन्ह आहे M. वस्तुमान मास किलोग्राम मध्ये मोजला जातो kg. काळ सेकंद मध्ये मोजला जातो S. ओके, तापमान टेम्परेचर केल्विन मध्ये मोजलं जातं K. विद्युतधारा इलेक्ट्रिक करंट एम्पियर मध्ये मोजलं जातं, चिन्ह A. त्यानंतर तेजस्वी तीव्रता ल्युमिनस इंटेन्सिटी कॅन्डेला CD. ओके, आणि पदार्थाची राशी अमाऊंट ऑफ सबस्टन्स मोल मधले मोजलं जातं MOL. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. पहा, बलाचे SI एकक कोणतं आहे? आता पहा, महत्वाचे प्रश्न आहेत सुरू. आणखीन बलाचे SI एकक काय आहे? न्यूटन आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 न्यूटन. बलाचे SI एकक आहे न्यूटन बरोबर. आणि CGS पद्धतीत बलाचं एकक काय आहे? तर ते आहे CGS पद्धतीमध्ये डाइन आहे. ओके, आणि SI पद्धतीतही न्यूटन. आणि 1 न्यूटन म्हणजे किती डाइन असतात? 1 न्यूटन म्हणजे 10⁵ डाइन. ओके, म्हणजेच 1 न्यूटन हे किती? तर 10 लाख डाइन होतात. ओके, 10 लाख डाइन इतके असतात. त्यानंतर पुढे पाहूया. वेगाचे SI एकक कोणते? वेगाचे SI एकक आहे मीटर पर सेकंद. ओके, राईट आन्सर ऑप्शन 4 मीटर पर सेकंद. ओके, वेग म्हणजे वस्तूने विशिष्ट काळात कापलेलं अंतर किंवा विस्थापन. आणि याचं सूत्र काय आहे? वेग बरोबर विस्थापन भागिले वेळ. ओके, तर त्यामुळे वेगाचं SI एकक मीटर प्रति सेकंद आहे, हे लक्षात घ्या. आणि वेग ही कशी राशी आहे मित्रांनो, हे देखील विचारलं जातं. वेग ही सदिश राशी आणि सदिश राशी आणि अदिश राशीवर आपण एक ट्रिक व्हिडिओ बनवलेला आहे. ओके, ट्रिक व्हिडिओ तो तुम्हाला स्मार्ट एक्झाम ऍपवर MPSC ट्रिक्स ही प्लेलिस्ट आहे, त्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल. ही जी सदिश राशी अदिश राशी आहे ते तुम्हाला तिथून कायमस्वरूपी लक्षात राहणार आहे तोंडपाठ. त्यामुळे तो व्हिडिओ बघून घ्या, फायद्याचा आहे. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. त्वरणाचे SI एकक कोणतं आहे? त्वरणाचं SI एकक आहे मीटर प्रति सेकंद वर्ग. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2
मीटर प्रति सेकंद वर त्वरण म्हणजे वेग बदलाचा दर आहे मित्रांनो, आणि त्याचं सूत्र काय आहे? त्वरण बरोबर वेगातील बदल. ओके, भागिले वेळ हे त्याचं सूत्र आहे. आणि त्वरण कशी राशी आहे? तर आत्ताच पाहिलं आपण, त्वरण देखील सदिश आहे. ओके, सदिश राशी आहे आणि वेग देखील सदिश राशीचं हे लक्षात घ्या. आणि ते त्वरण धनात्मक किंवा ऋणात्मक असू शकतं हे देखील लक्षात ठेवा. पुढे पाहूया. पहा, हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? हवेचा दाब मोजण्यासाठी बॅरोमीटर उपकरण वापरले जातं. आपण पाहिले राईट आन्सर ऑप्शन 2 बॅरोमीटर. वातावरणातील दाब मोजण्यासाठी बॅरोमीटर वापरलं जातं. आणि दाबाचे मापन प्रामुख्याने कशात केले जातं मित्रांनो? तर ते मिलीबार मध्ये केले जातं हे लक्षात घ्या. ओके, आणि एक वातावरणीय दाब म्हणजे 76 सेंटीमीटर हे देखील तुम्हाला सांगितले. आणि बॅरोमीटर मध्ये कशाचा वापर केला जातो ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा. ओके, मगाशी मी तुम्हाला सांगितलंय, तर ते तुम्हाला त्यासाठी क्वेश्चन आहे. बॅरोमीटर मध्ये सामान्यतः कशाचा वापर केला जातो याचं आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. ओके, पुढे पाहूया. पुन्हा आलेला प्रश्न आहे पहा, हवेचा दाब कशामध्ये मोजतात? आत्ताच मी तुम्हाला सांगितलं मिलीबार. राईट आन्सर ऑप्शन 3 मिलीबार. अशाच पद्धतीचे प्रश्न येतात मित्रांनो. सर्व प्रश्न आपण कव्हर केलेले डिटेलमध्ये पाहिले. तर चला, वातावरणीय दाब मोजण्यासाठी वापरले जाणारे एक काय आहे? मिलीबार. एक वातावरणीय दाब म्हणजे किती? 76 सेमी. कशाने मोजतात? बॅरोमीटर. बॅरोमीटर मध्ये काय असतं? पारा असतं. हा प्रश्न मी तुम्हाला विचारला होता. पुढे पाहूया. 1 जूल. ओके, 1 जूल म्हणजे किती डाईन किंवा अग्र? ओके, डाईन किंवा अग्र आहे. 1 जूल म्हणजे 10⁷ अग्र असतो. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 10⁷ अग्र. ओके, ऊर्जेचं एसआय एकक कोणतं आहे? ऊर्जेचं एसआय एकक आहे जूल. ओके, आणि सीजीएस पद्धतीत एकक कोणतं आहे ऊर्जेचं? ते आहे अग्र. ओके, सीजीएस पद्धतीत अग्र आणि एसआय पद्धतीत जूल. बरोबर. आणि 1 जूल म्हणजे किती अग्र? तर 10⁷ अग्र. बरोबर. आणि ऊर्जेचे प्रमुख प्रकार काय आहेत? कायनेटिक एनर्जी, गतिज ऊर्जा, पोटेन्शियल एनर्जी, स्थितीज ऊर्जा. बरोबर. पुढे पाहूया. पहा, आता काय विचारले? जूल हे राज्याचे एकक आहे. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं जूल ऊर्जेचं एकक आहे. बरोबर. राईट आन्सर ऑप्शन 4 ऊर्जा. बऱ्याच वेळा पाहिलंय आपण, किती वेळा रिव्हिजन झाली आहे तुम्ही तुमचंच पहा. किती वेळा प्रश्न आलेला आहे आणि किती वेळा आपण पाहिलंय, चार्ट नुसार पाहिलंय, ट्रिक नुसार पाहिलंय. तर जूलचं हे ऊर्जेचं एकक आहे. बरोबर. जूल हे ऊर्जेचं कोणतं एकक आहे? आता पुन्हा एकदा सांगा. एसआय एकक आहे. बरोबर. आणि ऊर्जा म्हणजे एखाद्या वस्तूमध्ये कार्य करण्याची क्षमता. आणि सीजीएस पद्धतीत ऊर्जेचे एकक काय आहे? अग्र. बरोबर. अर्घ. हे देखील आत्ताच प्रश्न होता, तो पाहिला. आणि 1 जूल म्हणजे 10⁷ अग्र. बरोबर. त्यानंतर समोरचा प्रश्न. ओके, चला पहा, उष्णतेचे एसआय मापन पद्धतीतील एकक. एसआय मापन पद्धतीतील एकक काय आहे? जूल. ओके, राईट आन्सर ऑप्शन 1 जूल. बऱ्याच वेळा पाहिलेला प्रश्न आहे, तुमच्या आता तोंडपाठ झाला असेल. ओके, उष्णतेचे एसआय पद्धतीतील एकक जूल आहे. आता एमकेएस पद्धतीतील एकक कोणतं आहे? तर ते आहे किलो कॅलरी. बरोबर. किलो कॅलरी एमकेएस पद्धतीतील आहे. सीजीएस पद्धतीतील कोणताही मित्रांनो? सीजीएस पद्धतीतील उष्णतेचे एकक काय आहे? तर ते आहे कॅलरी. ओके. ओके, आणि 1 किलो कॅलरी म्हणजे किती कॅलरी? पहा, 1 किलो कॅलरी म्हणजे 1000 कॅलरी. बरोबर. आणि 1 कॅलरी म्हणजे किती जूल मित्रांनो? 1 कॅलरी म्हणजे 4.184 जूल म्हणजे अंदाजे 4.2 जूल. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढे पाहूया. विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक कोणते? विद्युत प्रवाह पाहिलेलं आहे अँपियर. राईट आन्सर ऑप्शन 4 अँपियर. विद्युत प्रवाहाचे एसआय एकक काय आहे? ते आहे अँपियर. आणि मोठा प्रवाह मोजण्यासाठी अँपियर वापरलं जातं आणि कमी प्रवाह मोजण्यासाठी गॅल्व्हॅनोमीटर वापरलं जातं. हे लक्षात ठेवा. त्यानंतर ओहम. विद्युत रोध मोजण्याचं एकक काय आहे? ओहम आहे. बरोबर.
त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. रिश्टर स्केल हे खालीलपैकी कशाची तीव्रता मोजण्याचं एकक आहे? रिश्टर स्केल भूकंप. राईट आन्सर ऑप्शन 2 भूकंप. रिश्टर स्केल हे भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी वापरले जातं. त्याचं मापन श्रेणी काय आहे? 0 ते 9 पर्यंत असतं. आणि भूकंपाच्या तीव्रतेचे दुसरं मापन म्हणजे मर्केली स्केल, हे देखील लक्षात ठेवा. मर्केली स्केल ज्यामध्ये परिणामांवरून तीव्रता ठरवली जाते. पुढे पाहूया. एक हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट? एक अश्वशक्ती. एक हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट? एक अश्वशक्ती म्हणजे 746 वॅट. राईट आन्सर ऑप्शन 4 746. ओके. एक हॉर्स पॉवर 1 HP म्हणजे 746 वॅट. वॅट हे विद्युत शक्तीचे SI एकक आहे. बरोबर. आत्ताच तुम्हाला सांगितलं विद्युत शक्तीचे SI एकक आहे. आणि 5 HP मोटर 5 HP मोटर सुमारे किती वॅट शक्ती देते? तर ती 3730 वॅट इतकी शक्ती देते. हॉर्स पॉवर हा शब्द वापरात कसा आला? कारण जेम्स वॅट यांनी वाफेचं इंजिन घोड्याच्या शक्तीशी तुलना करून तयार, म्हणजे वाफेच्या इंजिनाच्या शोधानंतर इंजिनाची ताकद ही घोड्यांच्या ताकदीशी जुळवली जाते. यावरूनच हॉर्स पॉवर शब्दप्रयोग झाला. ओके. त्यानंतर पुढे पाहूया. ओहम हे एकक कोणती मूलभूत राशी मोजण्यासाठी वापरले जातं? ओहम हे एकक रोध इलेक्ट्रिक रेजिस्टन्स मोजण्यासाठी वापरले जातं. राईट आन्सर ऑप्शन 4 रोध इलेक्ट्रिक रेजिस्टन्स. रोध म्हणजे विद्युत प्रवाहास, रेजिस्टन्स म्हणजे विद्युत प्रवाहास वाहकाद्वारे निर्माण होणारा अडथळा. आणि रोधाचं SI एकक आहे ओहम. ओके. SI एकक काय आहे? हे आहे ओहम. ओके. आणि रोध जितका जास्त आहे मित्रांनो तितका प्रवाह कमी असतो, हे लक्षात घ्या. त्यानंतर समोरचा प्रश्न. शक्तीचे एकक काय आहे? शक्तीचे एकक आहे वॅट. राईट आन्सर ऑप्शन 3 वॅट. शक्ती पॉवर म्हणजे कार्य करण्याचा दर, त्यामुळे शक्तीचे SI एकक वॅट आहे. आणि एक हॉर्स पॉवर म्हणजे 746 वॅट तुम्हाला सांगितलं. आणि प्रत्येक वस्तूची कार्य करण्याची क्षमता वेगवेगळी असते, म्हणून प्रत्येक वस्तूची शक्ती भिन्न असते. समोरचा प्रश्न. MKS पद्धतीत चाल या भौतिक राशीचे एकक कोणतं आहे? पहा, MKS पद्धतीत चाल या भौतिक राशीचं एकक आहे मीटर पर सेकंद. राईट आन्सर ऑप्शन 1 मीटर पर सेकंद. मीटर प्रति सेकंद. चाल म्हणजे वस्तूने वेळेच्या प्रति एककात केलेलं जे विस्थापन आहे त्याला बोलतात चाल. पुढे पाहूया. ऊर्जा मापनाचे MKS पद्धतीत एकक कोणतं आहे? ऊर्जा मापनाचं MKS पद्धतीतील एकक आहे जूल. पाहिलं. राईट आन्सर ऑप्शन 2 जूल. आणि CGS पद्धतीत काय आहे? अर्क. आणि SI पद्धतीत काय आहे? कॅलरी. बरोबर. त्यानंतर पुढे पाहूया. दाबाचे एकक कोणते आहे? आत्ताच पाहिलंय दाबाचे एकक आहे पास्कल. सुरुवातीला सांगितलंय. राईट आन्सर ऑप्शन 2 पास्कल. ओके. त्यानंतर पुढे पाहूया. ध्वनीची तीव्रता खालीलपैकी कशात मोजली जाते? हे देखील आपण फुल डिटेल मध्ये पाहिलंय. ध्वनीची तीव्रता डेसिबल मध्ये मोजली जाते. राईट आन्सर ऑप्शन 3 डेसिबल. ओके. ती डेसिबल मध्ये मोजली जाते. राईट. आणि रिश्टर स्केल तर भूकंपाची तीव्रता मोजली जाते फॅदम. समुद्राची खोली मोजली जाते. आणि गॅलन द्रवाचे प्रमाण मोजण्यासाठी वापरले जाते. आणि 1 गॅलन म्हणजे किती असतो? आठवलं म्हणून सांगतो. 1 गॅलन म्हणजे 4.55 लिटर असतं, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. आणि ध्वनी प्रदूषण मोजण्याचं एकक काय आहे? ते देखील डेसिबलच आहे. म्हणजे ध्वनीची तीव्रता आणि ध्वनी प्रदूषण एकच आहे, त्याचे एकक आहे डेसिबल. बरोबर. त्यानंतर जी पानांच्या झाडांची हालचाल आहे त्याचा आवाज किती असतो? तो असतो 10 डेसिबल. कुजबूज जी आपण करतो ती किती डेसिबल असते? 20 डेसिबल. ओके. बाजारपेठेमध्ये 70 डेसिबल असतो. रेल्वे आवाज किती असतो? 90 डेसिबल असतो. ओके.
आणि विमानाचा किती असतो, तो असतो 150 डेसिबल. हे देखील काही महत्वाचे पॉइंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके. आणि एक मित्रांनो, जो आपलं शरीर आहे, शरीराचं तापमान किती असतं, 37 अंश सेल्सिअस असतो, बरोबर. आणि हेच जर फॅरेनहाइट मध्ये आपण गेलो तर किती असतं, ते 98.6 अंश फॅरेनहाइट असतं. आणि हेच जर आपण केल्विन मध्ये म्हटलं तर ते किती असतं, ते असतं 310 अंश केल्विन, बरोबर. आणि 1 मेट्रिक टन किती असतो, 1 मेट्रिक टन तर तो असतो 1000 केजीचा, बरोबर. 1 मेट्रिक टन 1000 केजी म्हणजे 1 क्विंटल 100 किलोग्राम आणि 10 क्विंटल 1000 किलोग्राम आणि 1000 किलोग्राम म्हणजेच 1 मेट्रिक टन. त्यानंतर 1 किलोबाईट असतंय बघा मित्रांनो, 1 किलोबाईट. 1 किलोबाईट म्हणजेच काय असतंय, 1024 बाईट असतात. हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि 1 MB म्हणजे किती असतात, 1024 KB असतात. हे देखील लक्षात ठेवा. ओके. आणि 1 GB म्हणजे 1024 MB. तर मित्रांनो, तयारी करणं म्हणजे फक्त अभ्यास करणं असं नसतं, हे लक्षात घ्या. तयारी करणं वेगळं आणि स्मार्ट तयारी करणं वेगळं. आणि स्मार्ट एक्झाम ऍप तुमच्यासाठी घेऊन आलंय PYQ क्वेश्चन्स अनालिसिस सिरीज, ज्यात प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण, लॉजिक आणि ट्रिक सांगितली जाते. ही सिरीज म्हणजे पोलीस भरतीसाठी डायरेक्शन प्लस स्ट्रॅटेजी प्लस कॉन्फिडन्स, हे सर्व एकत्रच. आणि यासाठी काय करायचं, तुम्हाला यासाठी आपलं ऍप डाउनलोड करायचे. ते तुम्हाला त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि लगेच पोलीस भरती 2025 PYQ अनालिसिस बॅच जॉईन करायची. कारण आता काय करायचं, हा प्रश्न तुम्हाला पडणार नाही मित्रांनो, हा प्रश्नच राहणार नाही. कारण तयारी स्मार्ट स्टाईलने असेल तर सिलेक्शन थांबवणारा कोणीही नसतो मित्रांनो, हे लक्षात घ्या. आणि शेवटी फक्त एक एवढंच सांगतो, पोलीस भरती 2025 ही तुमच्यासाठी खूप महत्वाची संधी, खूप महत्वाची ऑपॉर्च्युनिटी. तुमचं नाव फायनल लिस्ट मध्ये असलंच पाहिजे मित्रांनो. त्यासाठी प्राण ओतून तयारी करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा, हो मी स्मार्ट एक्झाम सोबत तयार आहे, आय एम रेडी, येस. ओके, येस टाईप करा. इथेच थांबूया. थँक्यू.